वाणी किचनमध्ये नाश्ता सर्व करत होती. रुद्र अजूनही तिच्या जवळच उभा, जणू तिला सोडावंसंच वाटत नव्हतं. तेवढ्यात डॅड हलकेच उठतात. त्यांच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसांनी समाधान होतं. डॅड शांत मऊ आवाजात, आज आपण तिघे एकत्र नाश्ता करूया. वाणी हलकेच स्मित हास्य करते. हो डॅड. ती प्लेट्स ठेवते. रुद्र तिच्याकडे पाहतच बसलेला. डॅड हलकं हसत, रुद्र नाश्ता करणार आहेस की फक्त वाणीकडेच बघणार आहेस? वाणी लगेच लाजते आणि चेहरा खाली करते. रुद्र खोडकर स्मित करतो. डॅड, आता बघायची सवय झाली आहे. वाणी हलकेच त्याला कोपर मारते. बस करा. घरात हलकी हसण्याची हवा पसरते. खूप दिवसांनी हे घर वाटत होतं. दुपारी जियांचं घर. हॉलमध्ये त्याचे डॅड, मॉम आणि कुटुंबातील काही मोठी माणसं बसलेली. टेबलवर काही मुलींचे फोटो ठेवलेले. हवेत एकच विषय, जियांचं लग्न. मॉम हलकी हसत, जियान, आता तू लहान नाहीस. आम्ही काही मुली पाहिल्यात. बघ तुला कोण आवडते ते सांग. ती त्याच्यासमोर फोटो सरकवते. जियान शांत बसलेला, नजर फोटोवर नाही, विचारात. डॅड, बेटा, ही मुलगी खूप चांगल्या घरची आहे आणि ही डॉक्टर आहे. आता तू होकार दे, आम्ही पुढे बोलू. क्षणभर शांतता पसरते. जियान हळूच फोटो उचलतो आणि पाहतो आणि परत टेबलावर ठेवतो. जियान शांत पण ठाम आवाजात, डॅड, मला लग्न करायचं आहे, पण या मुलीशी नाही. सगळे थबकतात, कारण जियांचा स्वभाव असा नव्हता की तो मनमोकळ्याने बोलेल. आणि मुलगी पसंत करणं म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या नजरेत आठवा अजूबा होता. मॉम गोंधळून, म्हणजे? जियान खोल श्वास घेतो. पहिल्यांदा तो मन उघडतो, कारण माझ्या आयुष्यात आधीच एक मुलगी आहे. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरते. डॅड गंभीर, खरं बोलतोय ना की या लग्नाच्या गाठीतून सुटण्याचा प्रयत्न करतोय? जियान, नाही डॅड, खरंच बोलतोय. डॅड, कोण आहे ती? जियानच्या डोळ्यात सॉफ्टनेस. तिचं नाव सारा. मॉम आणि डॅड एकमेकांकडे पाहतात. डॅड, तू कधी सांगितलं नाहीस? जियान हळूच, कारण मला खात्री नव्हती, पण आता आहे. ती नसली तर माझं आयुष्य अपूर्ण आहे. त्याच्या आवाजात भावना पण ठामपणा. मी तिच्यावर प्रेम करतो आणि लग्न करणार असेन तर फक्त तिच्याशी. मॉमच्या चेहऱ्यावर हलकी काळजी. डॅड गंभीर विचारात. क्षणभर कोणी काही बोलत नाही. मग डॅड शांतपणे विचारतात, ती तुला तितकंच प्रेम करते का? जियान हलकंसं स्मित हास्य करतो. हो, पण ती सांगत नाही. हवेत हलकी भावना. मॉम हळूच विचारते, तिला आमच्याबद्दल माहीत आहे? जियान डोळे खाली करून, हो. डॅड काही क्षण विचार करतात. मग डॅड मऊ पण ठाम, ठीक आहे. जर ती तुझं सुख आहे तर आम्ही तयार आहोत. जियान थबकतो, जणू विश्वासच बसत नाही. मॉम हलकंसं हसते, आम्हाला फक्त तुझं हसू पाहायचं आहे. जियानच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी शांतता. तो मनातच ठरवतो, आज साराला सरप्राईज देणार. हॉल पूर्ण शांत, सगळे बसलेले, पण हवेत तणाव. अचानक दरवाजा जोरात उघडतो. सारा आत येते. डोळे लाल, श्वास जोरात, रागाने थरथरत. तिने आजूबाजूला पाहिलंच नाही. ती सरळ जियान जवळ जाते आणि त्याचा कॉलर पकडून त्याला उभा करते. सगळे थक्क होतात. सारा रागाने तुटलेल्या आवाजात, काय म्हणलात तुम्ही फोनवर? माझ्याशी खेळत होता तुम्ही? जियान शांत, काही बोलतच नाही. साराचा राग फुटतो. लग्न दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीशी? इतकं सोपं होतं का माझ्यापासून दूर जाणं? तिच्या डोळ्यात अश्रू, पण आवाज अजूनही कडक. मी कोण होते तुमच्यासाठी जियान? फक्त टाइमपास? हॉलमध्ये बसलेले सगळे लोक शांत, कोणी हलत नाही. जियान हळूच तिचे हात कॉलरवरून पकडतो, पण दूर करत नाही. हॉल पूर्ण शांत, सगळ्यांचे डोळे सारावर. कोणीच तिला ओळखत नव्हतं, म्हणून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, ही कोण? आणि ती जियानचा कॉलर धरून उभी. हवेत तणाव होता. जियान सगळ्यांकडे पाहतो, मग हळू आवाजात, जियान, मला 1 मिनिट द्या, मी समजवतो. तो साराकडे वळतो. सारा, मला बोलू दे. पण सारा अजूनही रागात होती. नाही, आधी तुम्ही सांगा, का केलं असं? तिच्या डोळ्यात अश्रू प्लस राग. जियान खोल श्वास घेतो, स्वतःला शांत करतो. मग सगळ्यांकडे पाहून, जियान शांत मॅच्युअर आवाजात, मी तिला समजवतो. त्याच्या आवाजात कॉन्फिडन्स. घरच्यांनी काही न बोलता मान हलवली. जियान हळूच साराचा हात धरतो. ती अजूनही थरथरत. तो तिला वर आपल्या रूममध्ये घेऊन जातो. दरवाजा हलके बंद करतो. रूममध्ये शांतता, फक्त दोघांची जड श्वास. सारा मागे वळते. आता सांगा, का केलं असं? माझं हृदय तोडलंत तुम्ही?
तिचा आवाज तुटतो. जियान तिच्याकडे हळूहळू चालत येतो. डोळ्यात सॉफ्टनेस प्लस भावना. तुला दुखायचं नव्हतं मला. हे काही ऐकायचं नाहीये जियान. फक्त तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जियान हळूच तिच्या जवळ येतो आणि तिचा हात धरायला लागतो. पण ती जियानपासून मागे सरकते आणि भिंतीला टेकते. क्षणभर फक्त धडधड. सारा काही बोलणार तेवढ्यात जियान तिच्या कमरेत हात घालतो. तिला हलकं जवळ ओढतो. तिचा श्वास अडकतो. तो तिच्या डोळ्यात पाहतो. खूप मऊ आवाजात, इतकी लढलीस माझ्यासाठी? मग अजूनही शंका आहे? सारा काही बोलणार पण जियान हलकेच तिच्या ओठावर आपले ओठ टेकवतो. क्षणभर साराचे शब्द तिच्या तोंडातच अडकतात. सारा तर शॉक झाली होती. काय झालं कळलंच नाही. जेव्हा ती ध्यानात आली ती जियानच्या छातीवर मारत होती. पण जियानला काहीच फरक पडत नव्हता. जियान एक 6 फूट उंचीचा बॉडी बिल्डर होता. सारा फक्त बोलण्यातच कडक होती आणि शरीराने होती तर नाजूक. सारा जियानला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती. पण जियान तिच्याकडून 1 इंच सुद्धा हलला नव्हता. पण जियानची किस इतकी डीप आणि इंटेन्स होती की सारा पण पिघळत होती. तिने त्याला मारणं बंद केलं होते आणि तीही त्याचं साथ देत होती. तिचे हात हळूहळू त्याच्या शर्टला पकडतात. श्वास जड होत होते. डोळे मिटलेले, किस मऊ, शांत पण भावनांनी भरलेला होता. काही सेकंदांनी जियान हलकेच दूर होतो. दोघांचे कपाळ जवळ, श्वास एकमेकांवर पडत होते. जियान हळू, आता बोल. अजून राग आहे? साराचे डोळे ओळसर होतात. राग वितळलेला. ती हलकेच त्याच्या छातीवर डोकं ठेवते. पुन्हा असं करू नका. जियान तिला घट्ट मिठीत घेतो. खाली एक कुटुंब वाट पाहत होतं आणि वर 2 हृदय शांत होत होती. कशी वाटली आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.